हाय हॅलो नमस्कार. तर फ्रेंड्स, मी प्रगती माझ्या कोकणी वारसा चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आमच्या मंदिरात पूजा आहे. सत्यनारायणाची वर्धापन दिन आहे. हा 6वा वर्धापन दिन आहे. म्हणजे आमच्या वाघजाई मातेचं मंदिर गावातलं जे बांधलं आहे त्याचं वर्धापन. ही अशी मस्तपैकी मूर्ती आहेत बनवून घेतलेल्या आहेत. इथं शिवलिंग आहे. आमच्या गावामध्ये शंकराचं मंदिरसुद्धा आहे वरती रानामध्ये. तर हा मंदिराचा गाभारा आहे आणि हे पूर्ण मूर्त्या आहेत. त्याच्यानंतर असं पूर्ण वरती सगळं मकर आहे. त्याच्यानंतर हे बाहेरचं सभामंडप आहे. तर ही गावातली मंडळी जी आलेली असतात पूजेसाठी वगैरे ते अशी बाहेर बसतात, धक्क्यावरती बसले. बाहेरचा परिसर एकदम छान आहे. म्हणजे सोसायटी अगदी आमच्याकडे त्याला सोसायटी बोलतात. झाडांचं जे आहे त्याला मंदिराच्या पूर्ण गाभाऱ्याच्या राऊंडमध्ये पूर्ण परिसर झाडं सर्व लावलेली आहेत. पहिली होती ती खूप मोठी मोठी होती, आता छोटी आहेत. या साईडला एक दरवाजा आहे. ते राऊंड मारतात त्यावेळेस तिथे बसतात. तर इथं सत्यनारायणाची पूजा चालू आहे आणि आमच्यामध्ये गावामध्ये जे गावकर असतात मग गावकऱ्यांपैकी कोण ना कोणतरी पूजेला बसतं. मानकरी जे लोक असतात त्यांच्यापैकी एखादा जोडा बसवतात. तर हे आमच्या इथं गावकर आहे, त्यांच्या घरातले ते जोडपं बसवला आहे. त्याच्यानंतर इथून पुढचा दरवाजा आहे जो मंदिराचा. इथे जी कोपऱ्यात दिसते ती सान आहे. सान म्हणजे जे पाव का बोलतात आमच्याकडं, पण सान आहे. जे एरवी देवाचं म्हणजे बोलणं वगैरे करायचं असेल तर त्याच्यावरती करतात लोक. ते बाहेर सगळं आहे आणि त्याच्या बाहेर जी दिसते ती पालखी म्हणजे नाचून झाल्याच्या नंतर शिमग्याच्या दिवशी तर तिथं ठेवतात. तिथंच जेवण वगैरे, आता ऑफ दिवशी जेवण वगैरे तिथं बनवतात. आणि पालखीला विसावासाठी म्हणून थोडा वेळ बसवून नंतर मग गावामध्ये जेव्हा पालखी आपल्या गावात जाते तेव्हा तिथं बसवतात थोडा वेळ. तर आणि त्याच्यानंतर इथं हे छोटं दिसतंय कोणकरी देवाचं मंदिर आहे, म्हणजे राखणवाला तसं. आणि मंदिराचा पूर्ण परिसर आहे. छान असा व्हिडिओ करायला जमलं नाही कारण छोट्या मुलांनी व्हिडिओ बनवला आहे हा. तर अशा पद्धतीनं मस्त मंदिर आहे आमचं गावचं वाघजाईचं. आमचं गाव धामापूर आहे, घारेवाडी, पीर धामापूर किंवा शिव धामापूर.